मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी एक्सप्लेन करणार आहे 2024ची रिलीज कल्की 2898 एडी या मूवीला. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला आपण अश्वत्थामाला बघतो, जे युद्धभूमीवरून ब्रह्मास्त्राने अभिमन्यूच्या पत्नीवर म्हणजे उत्तरावर हमला करतात की तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा मृत्यू होऊन पांडवाचा वंशज इथेच संपुष्टात यावा. आणि यात ते सफल पण होतात, कारण ब्रह्मास्त्र उत्तराच्या पोटावर लागतो. अश्वत्थामाने जे केलं होतं त्याची सजा देण्यासाठी श्रीकृष्ण तेथे येतात आणि त्या दोघांमध्ये हातापाई सुरू होते. श्रीकृष्ण बोलतात की मी तुला मृत्यू देणार नाही, कारण तो दंड नाही तर मुक्ती असेल. हे युग संपेल पण तू जिवंत राहणार, मरणाची भीक मागणार, पण तुला मृत्यू येणार नाही. आणि हाच माझा श्राप आहे. तू मला मारणार होतास ना, पण एक दिवस तूच मला वाचवायला येशील. कलियुग येणार आहे आणि कली पण येणार. जेव्हा अधर्म त्याच्या शिखरावर असेल, तेव्हा पृथ्वीवर अंधकार माजेल, तेव्हा मी परत नवीन अवतारात प्रकट होईल. तेव्हा कली खूप शक्तिशाली असणार. त्यावेळेस तूच माझं रक्षण करशील. तेव्हा श्रीकृष्ण अश्वत्थामाच्या कपाडावरचा मणी काढून बोलतात की जेव्हा हा मणी तुला स्वतः शोधून तुझ्याकडे परत येईल, तेव्हा तुझी वेळ आली आहे असं समज. आता खूप काळ यानंतर उलटतो आणि तो काळ येतो जेव्हा पृथ्वीवर सगळं नष्ट झालं असतं. आता सगळं कंट्रोल होत असतं सुप्रीम यास्किन नावाच्या व्यक्तीद्वारे, जो जमिनीच्या खूप वर एका स्पेसशिप कॉम्प्लेक्समध्ये राहायचा, जिथं फ्रेश एअर, पाणी, झाडं म्हणजे मानवी आयुष्याला लागणाऱ्या सगळ्या आवश्यक गोष्टी तिथं अवेलेबल होत्या. आणि तिथं पोहोचण्यासाठी किंमत होती 1 मिलियन युनिट. तेव्हा रुपये चालत नव्हते, तर युनिट ही करन्सी होती. जमिनीवर काहीच अवेलेबल नव्हतं, कारण सुप्रीम यास्किन सगळ्या आवश्यक गोष्टी कॉम्प्लेक्समध्ये खेचून घ्यायचा. सुप्रीम यास्किन तर मनुष्य शुअरली नव्हता, कारण त्याचं वय 200 वर्षापेक्षा जास्त होतं. सुप्रीम यास्किनने मनुष्य जातीवर जो अन्याय अत्याचार केला होता, त्यासाठी सगळे त्याला राक्षस मानायचे. आता जगातले सगळे शहर नष्ट झाले होते आणि या जगातील पहिलं आणि शेवटचं शहर एकच होतं, ज्याचं नाव होतं काशी. काशीकडे जाणाऱ्यापैकी एक पर्सन ज्याचं नाव रुमी असतं, त्याची एका रायन नावाच्या मुलाशी फ्रेंडशिप होते. रुमी त्या मुलाला सांगतो की आकाशात जो नक्षत्र इतका चमकदार दिसतोय ना, तो आजपासून 6 वर्ष आधी दिसला होता आणि आज परत दिसतोय. ते लोक काशी पोचणारच, तर तेव्हाच त्यांच्यावर बाउंटी हंटर म्हणजेच जी लोक वॉन्टेड होती आणि त्यांच्यावर खूप मोठं बक्षीस होतं, अशा लोकांना पकडणाऱ्यांना बाउंटी हंटर्स बोलायचे. ती लोक त्या मुलींच्या शोधात येतात ज्या मुली प्रेग्नन्सी योग्य असायच्या. ते त्यांना पकडून सुप्रीम यास्किनच्या ताब्यात देऊन मोठी रक्कम यास्किनकडून घ्यायचे. रुमीला जो मुलगा भेटतो तो मुलगा नसून मुलगी असते. रुमी तिला त्याच्यासोबत घेऊन जातो, या भीतीने की ते लोक तिला पण पकडून यास्किनच्या हवाली करणार. रुमी एका ऑर्गनायझेशनचा मेंबर असतो, जे रिबेल असतात आणि सुप्रीम यास्किन विरुद्ध लढाई करायचे. ते पूर्ण ऑर्गनायझेशन एका सिक्रेट जागी राहायचं, ज्याला शंबाला बोलायचे. शंबालाची मेन लीडर असते मरियम, जी एका अशा मुलीच्या शोधात होती जी एका बाळाला जन्म देईल. तो त्यांच्यासाठी एक आशा असेल अंधारात प्रकाशाची. मरियमला दिव्या नावाची एक मुलगी भेटते. तेव्हा ती एक मणी काढते, कारण त्यांचा असा समज होता की जेव्हा देव या पृथ्वी तलावर जन्म घेईल तेव्हा हा मणी चमकून उठणार. पण दिव्याच्या स्पर्शाने तो मणी चमकत नाही, म्हणजे दिवा ती पर्सन नव्हती जिच्या पोटून देव जन्म घेणार. हे सगळं सुरू असताना सुप्रीम यास्किनचे लोक त्यांच्यावर हमला करतात आणि रुमी आणि दिव्याला पकडतात. तेव्हा तिथं येतो कॉम्प्लेक्सचा कमांडर मानस, जो खूप निर्दयी पर्सन असतो. तो त्यांना संभालाचा पत्ता विचारतो, पण त्यापैकी कोणी संभालाचा पत्ता सांगत नाही, म्हणून त्या दोघांनाही तो तिथे मारून टाकतो. त्याला काही रिबेल्स मुलं तिथं दिसतात. तो त्यांच्यावर बाउंटी ठेवतो, म्हणजे 5,000 युनिटचं बक्षीस ठेवतो. आता बाउंटी हंटर्स त्यांच्या मागे लागतात. एक ल्यूक नावाचा मुलगा एका बाउंटी हंटर भैरवकडे जातो. मुलाला असं वाटतं की भैरव त्याला मदत करेल, पण भैरवचं स्वतःचं स्वप्न असतं की 1 मिलियन युनिट जोडून कॉम्प्लेक्स जाण्याचं. तेव्हा भैरव इतर बाउंटी हंटर्सला हरवून त्या मुलाला पकडतो. भैरवची फ्रेंड असते त्याची आर्टिफिशियल इंटेलिजन्स गाडी बुज्जी, जिच्याशी तो नेहमी बोलत असायचा. बुज्जीच त्याचं सर्वस्व होती. कॉम्प्लेक्सच्या काउन्सिलर बानीला पृथ्वीवर एक धनुष्यबाण दिसतो, जो नॉर्मल धनुष्यबाण तर नक्कीच नव्हता. कॉम्प्लेक्समध्ये खूप साऱ्या प्रयोगशाळा असतात, ज्यात खूप लेडीज असतात.
त्या सगळ्या लेडीजवर एक्सपेरिमेंट करून त्यांना प्रेग्नंट केलं जायचं आणि एका मशीनद्वारे त्यांच्यापासून सिरम बनवला जायचा आणि ज्या मुली प्रेग्नंट नाही होऊ शकायच्या त्या तिथंच राहून प्रेग्नंट लेडीजची काळजी घ्यायच्या. सुप्रीम यास्किंगने या प्रोजेक्टला प्रोजेक्ट के असं नाव दिलं होतं, ज्याविषयी कोणालाच माहिती नव्हतं. तिथं असलेला एक सायंटिस्ट विचारतो की आधी मला सांगा की हा प्रोजेक्ट के काय आहे, आणि म्हणून त्याला सुप्रीम यास्किंगकडे नेलं जातं. त्या प्रेग्नंट लेडीजपासून काढलेलं सिरम सुप्रीम यास्किंग त्याच्या चेस्टमध्ये इंजेक्ट करतो, ज्यामुळं तो थोडा वेळ तडफडतो, पण जरा वेळात तो नीट होतो. पण त्यामध्ये काहीच चेंजेस झालेले नसतात. त्याचं शरीर खूप म्हातारं झालं होतं. त्याच्या बॉडीवर मोठमोठी पाईप्स लागलेली होती, ज्यामुळं तो जिवंत राहू शकत होता. तर मे बी तो परत यंग होण्याचं सिरम बनवत असावा. त्या लेडीजकडून सिरम काढल्यानंतर परत जर त्यांच्या कामाचं सिरम त्यांच्याकडून निघालं नाही तर तो त्यांना मारून टाकायचा. तो वैज्ञानिक यास्किंगला भेटण्याच्या बहाण्याने त्याला मारण्याच्या उद्देशाने तिथे गेला होता, कारण तो पण एक रिबेल असतो. पण तो यास्किंगचं काहीच वाकडं करू शकत नाही. सुप्रीम यास्किंग त्याला बोलतो की तू या जगाला वाचवू बघत आहेस, मी पण तर सेमच करतोय. देवाच्या पैशाच्या नावावर लढणाऱ्या लोकांना एकाच युद्धात मी जिंकवलंय. काय चुकीचं केलं? निसर्गाला नुकसान पोहोचवणाऱ्या लोकांना निसर्गापासूनच लांब केलं, तर यात चुकीचं काय केलं? वैज्ञानिक बोलतो की दुनियेवर राज्य करणारा तू कोण आहेस? तेव्हा यास्किंग बोलतो की त्याचा विनाश करणारा तू कोण आहेस? किती काळ आली आणि गेली, पण मनुष्य जाती ना बदलली ना ती कधीच बदलणार. चुकी तुझी नाही तर ह्युमन बिंगची डिफॉल्ट सिस्टीमच चुकीची आहे. आणि हे बोलून तो सायंटिस्टला मारून टाकतो. यास्किंग प्रेग्नंट मुलीवर, ज्या 150 दिवसापेक्षा जास्त प्रेग्नंट आहे अशा मुलींवर एक्सपेरिमेंट करण्याची परमिशन देतो. त्या प्रयोगशाळेत असलेल्या एका मुलीला आपण बघतो, जिचं लॅब सब्जेक्ट नेम SUM80 असतं. जिच्यावर प्रेग्नन्सीचा एक्सपेरिमेंट झाला असताना ती प्रेग्नंट झाली नव्हती, पण आता ती प्रेग्नंट होती 150 दिवसांची. तिने ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवली होती, कारण तिला माहिती होतं की हे सांगितलं तर तिच्यासोबत पुढं काय होईल. म्हणून तिला तिच्या बाळाला मरू द्यायचं नव्हतं. तिच्या लाईफमध्ये कोणीच नव्हतं. तिथं असणाऱ्या लिलीला SUM80च्या प्रेग्नन्सीबद्दल माहिती पडतं आणि ती प्रॉमिस करते की ती ही गोष्ट कोणाला सांगणार नाही. ल्यूक भैरवाला बोलतो की तू तर खूप छान फाईट करतोस, तर तू आमच्याकडून लढ, खऱ्यासाठी लढ. तेव्हा भैरवा बोलतो की एकच साईड असते आणि ती म्हणजे खऱ्याची साईड. भैरवा जेव्हा छोटा होता तेव्हा कॅप्टन नावाच्या व्यक्तीने त्याचा जीव वाचवला होता. त्याचं पालनपोषण करून त्याला मोठं केलं होतं आणि त्याला हे शिकवलं होतं की या जगात कसं जगायचं. आणि एक दिवस कॅप्टनने भैरवावरच पैज लावली होती की तो कॉम्प्लेक्स जाऊ शकेल, पण भैरवा तर शेवटी त्याचा चेला होता, म्हणून तोच कॅप्टनला पकडून देतो. त्याचा डाव त्यावरच उलटा करतो. पण कॅप्टन त्यावर न रागावता बोलतो की कधी चेंज होऊ नकोस, असाच राहा. त्या दिवसपासून भैरवाने त्याचं प्रिन्सिपल बनवलं होतं की कोणाशी संबंध न ठेवता स्वतःपुरतं मर्यादित राहायचं. भैरवाची एक प्रियसी असते रॉक्सी, जी त्याच्यापासून खूप नाराज राहायची, कारण भैरवा तिला टाईम न देता स्वतःमध्येच मग्न राहायचा. भैरवाला जेव्हा माहिती पडतं की रॉक्सीला कॉम्प्लेक्समध्ये जॉब मिळालाय, तर तो एकदम लाडीकपणे तिच्याशी बोलतो की ती त्याला पण कॉम्प्लेक्समध्ये घेऊन जाईल. नेक्स्ट डे रॉक्सी त्याला कॉम्प्लेक्समध्ये घेऊन जाते. तिथलं सगळं वातावरण बघून भैरवाचा आनंद एकदम गगनात मावेन असा होतो, कारण त्यासाठी ती जागा स्वर्गापेक्षा कमी नव्हती. आता दोघंही श्रीमंताच्या पार्टीमध्ये मोजमस्ती करायला जातात, पण तिथं भैरवाच्या मिस्टेकमुळं, त्याच्या गडबडीमुळं त्याला कॉम्प्लेक्समधून बाहेर हकलावून लावतात. कॉम्प्लेक्सच्या एका ऑफिसरला SUM80च्या प्रेग्नन्सीबद्दल माहिती पडतं. लिली SUM80ला धोका देऊन ऑफिसरच्या साईडला होते. रायन भटकत भटकत एका पडीक खंडारात जाऊन पोहोचते. तिथं तिला एक खूप म्हातारी व्यक्ती दिसते, ज्या व्यक्तीमागं बाउंटी हंटरचा रोबोट लागलेला असतो. तेव्हा ती म्हातारी व्यक्ती त्या रोबोटला खूप इझिली नष्ट करते. यास्किंगला 150 दिवसांची प्रेग्नंट बाईच हवी होती, म्हणून तो आता SUM80वर प्रयोग करणं सुरू करतो. तिच्याकडून सिरम एक्स्ट्रॅक्ट करायला सुरू करतात. तेव्हा तिथं लाईट ऑन ऑफ होतात आणि ती प्रोसेस कंप्लीट होऊ शकत नाही. फक्त एकच थेंब सिरम तिच्यामधून एक्स्ट्रॅक्ट झाला असतो. आता SUM80 तिकडून गायब असते आणि लिलीने तिला तिकडून वाचवलं असतं. आधी यासाठी ती धोका देते की नंतर तिला वाचवल्या जाऊ शकावं.
लिली एक रिबेल असते, जी एक डिटेक्टिव्ह म्हणून इथं काम करत होती. जेव्हा लिलीने बघितलं की सम 80 कसंही करून तिच्या बाळाला वाचू बघत आहे आणि ते बाळ स्पेशल पण असतं. कारण कोणतंच बाळ 120 दिवसांच्या वर तिथं जिवंत राहू शकलं नसतं. पण हे बाळ 150 दिवसांपेक्षा जिवंत असतं. म्हणून लिलीने हे डिसाईड केलं होतं की सम 80ला इथून काढून शंभाला न्यायचं. कॉम्प्लेक्सचे लोक त्यांच्यावर हमला करतात, त्यांच्या मागे लागतात. म्हणून लिली त्यांच्याशी फाईट करण्यासाठी तिकडेच थांबून समेटीला त्या लोकांजवळ जायला सांगते, जे तिचा वेट करत बाहेर थांबली आहे. एक जागा अशी येते जिकडे चारही बाजूने आगीच्या ज्वाला भडकत असतात आणि तिकडून निघणं इम्पॉसिबल वाटतं. पण समेटीला एक होप असते, एक विश्वास असतो की तिला काहीच होणार नाही आणि खरंच तिला काहीच होत नाही. एक जोरदार हवेचा झोत येतो, जो अग्नींच्या ज्वाळांना समेटीला टच पण करू देत नाही. तिचे कपडे जळतात पण तिला एकही इंजुरी होत नाही. हे बघून शंभालाचे लोक शॉक होतात की ही चमत्कारिक महिला कोण आहे. रुमी जेव्हा मरतो तेव्हा रायनने तो मनी तिच्याकडे ठेवला होता, जो की आता चमकायला लागतो. तेव्हा ती म्हातारी व्यक्ती बोलते की आता ती वेळ आली आहे. म्हणजे ती म्हातारी व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून अश्वत्थामा असतात, जे इतक्या वर्षापासून याच वेळेची वाट बघत होते. जी वेळ आता आली होती. ती मणी त्यांच्या कपाडावर लावून देवाच्या अवताराच्या संरक्षणार्थ तिकडून निघून जातात. काउन्सिलर बानीला तो धनुष्यबाण भेटला असतो, जो खूप स्पेशल असतो. त्याला ऐरागेरा कोणीच हात लावू शकत नव्हता. जो या बाणाला चालू शकत होता, तो देवाला पण हरू शकत होता. समेटीला ज्यांनी वाचवलं होतं त्यांचं नाव असतं अज्जू, वीरन आणि कायरा. अज्जू आणि कायरा हे कपल असतात. समेटीला नाव नसतं. तेव्हा कायराच्या तोंडून समेटीच्या ऐवजी सुमती नाव निघतं. म्हणून तिचं नाव आता सुमती पडतं. सुमतीला आता शंभाला घेऊन जाणार तर कॉम्प्लेक्सचे लोक तिथं येऊन त्यांच्यावर हमला करतात. तेव्हा शंभालाचे लोक तर त्यांना मारतात, पण बाउंटी हंटर्सना अलर्ट पोहोचतो. आता सुमतीवर 5 मिलियन युनिटची बाउंटी ठेवल्या जाते. सगळे बाउंटी हंटर्स आता सुमतीला पकडण्याच्या मागे लागतात. तेव्हा अज्जू आणि कायरा त्यांच्याशी भिडतात आणि या लढाईमध्ये कायराचा जीव जातो. कॉम्प्लेक्सचे ऑफिसर त्यांना घेरतात, तर त्यांच्याशी लढाईत अज्जू पण जखमी होतो. वीरन पण मरणारच, तर तिथे अश्वत्थामा येतात त्यांना वाचवायला. कॉम्प्लेक्सचे ऑफिसर आणि अश्वत्थामामध्ये लढाई होऊन अश्वत्थामा त्यांना हरवतात. अश्वत्थामा जेव्हा सुमतीला बघतात तर तिला आई म्हणून हाक मारतात. तिथं भैरवा पण बाउंटीच्या नादात येतो आणि अश्वत्थामा आणि भैरवामध्ये लढाई होते, जिथं भैरवा खूप तगडी टक्कर देतो, पण तो शेवटी हरतोच. बुज्जी पण अश्वत्थामाशी लढण्याचं ट्राय करते, पण ती पण जास्त काळ त्यांच्यासमोर टिकू शकत नाही. बानीला जेव्हा अश्वत्थामाविषयी माहिती पडतं तर त्यांना विश्वास होतो की ज्या गोष्टी ते ऐकायचे त्या सगळ्या खऱ्या होत्या आणि सुमतीमध्ये देवाचा अंश वाढत आहे आणि आकाशात जो चमकणारा नक्षत्र दिसत होता त्याचा हाच अर्थ आहे की वेळ आली आहे देवाची धर्तीवर प्रकट होण्याची. वीरन सगळ्यांना घेऊन शंभाला जातो. तेव्हा तिथं एक पर्सन यावर आपत्ती दर्शवतो की त्या मुलीला इथं का आणलं. आता कॉम्प्लेक्सचे लोक तिच्या शोधात शंभालापर्यंत येतील. मरियम पण जेव्हा सुमतीला बघते ती पण तिला आई अशी हाक मारते. जी मुलगी देवाला जन्म देणार होती ती सुमतीच होती, अशी त्यांची समज होती. तेव्हा तो व्यक्ती बोलतो, याची काय गॅरंटी की हे बाळच देवाचा अवतार असणार आहे. तेव्हा तिथं जोरदार पाऊस पडायला सुरुवात होते, जो इतक्या वर्षात कधीच बरसला नव्हता आणि हेच प्रूव्ह होतं की सुमतीच्या पोटात देवाचा अवतार आहे. तिचे पाय शंभाला लागताच ते झालं होतं जे इतक्या वर्षात कधीच घडलं नव्हतं. 5 मिलियन युनिट बाउंटीच्या चक्करमध्ये भैरवाने कॉम्प्लेक्सच्या ऑफिसरची पण चांगलीच पिटाई केली होती. म्हणून कॉम्प्लेक्सने त्याला ब्लॅकलिस्ट केलं होतं. म्हणजे आता त्याला कॉम्प्लेक्समध्ये एंट्री नव्हती. भैरवा उदास होऊन घरी परत येतो आणि ल्यूकला सोडून देतो आणि बोलतो की मी हरलो. इतक्या वर्षापासून कॉम्प्लेक्स जाण्यासाठी मी ट्राय केला, पण शेवटी झालं काय. हेच माझं आयुष्य आहे ना. माझ्या लाईफमध्ये कोणीच नाही, ना कोणाला माझी आवश्यकता. तेव्हा ल्यूक त्याला बोलतो की तू माझ्यासोबत शंभाला चल, आमच्या साईडने लढ, सत्यासाठी लढ. आणि भैरवा या गोष्टीसाठी रेडी होतो आणि तेव्हा आपल्याला माहिती पडतं की भैरवाने मानसशी डील केलेली होती की जर तो सुमतीला पकडून देईल तर त्याला कॉम्प्लेक्समध्ये एंट्री दिल्या जावी. म्हणजे हा त्याचा शंभाला जाण्याचा एक प्लॅन होता. रायन अश्वत्थामाला बोलते की आता तर ही लाठी सोडून द्या आणि एक छानसा हत्यार घ्या.
त्यावर अश्वत्थामा बोलतात की ही लाठी काही साधारण लाठी नाही, तर जुन्या काळातील युद्धातील अस्त्र आहे. तेव्हा रायन बोलते की त्या युद्धात तर तुम्हीच बेस्ट फायटर असणार ना? त्यावर अश्वत्थामा बोलतात की नाही, मी नव्हतो. तेव्हा आपल्याला महाभारतातील युद्धाचा फ्लॅशबॅक दाखवतात, जिथं आपण अर्जुन आणि अश्वत्थामाला लढताना बघतो. तिथं अर्जुन अश्वत्थामाला हरवतात. तेव्हा रायन बोलते की याचा अर्थ अर्जुन बेस्ट फायटर होते. तेव्हा अश्वत्थामा बोलतात नाही, कोणी दुसरंच बेस्ट होतं, जो माझा मित्र पण होता, कर्ण त्याचं नाव. पण त्याचा मृत्यू झाला आणि हे अस्त्र पण त्यांचंच आहे. अर्जुनच्या गांडीव धनुष्यापेक्षाही जास्त शक्तिशाली हे अस्त्र आहे. पण आता ते नाही तर याच्या पॉवर्स पण नाही. आता तर ही फक्त माझ्या म्हाताऱ्याची लाठी आहे. जो बाउंटी हंटर सुमतीला पकडायला आला होता तो मेला नसून घायाळ होऊन तिथं पडला असतो आणि त्याने वीरनच्या गाडीला ट्रॅकर लावलं होतं आणि आता तो सरळ कॉम्प्लेक्स जातो आणि ही खबर देतो. सुमती परेशान होती आणि तिच्या मनात खूप सारी प्रश्न होती की अचानक ती सगळ्यांसाठी इतकी इम्पॉर्टंट कशी झाली. तिच्या चक्करमध्ये सगळे मरतायत म्हणून तिला तिकडून जायचं होतं. तिला समजायला येत नाही की ज्या बाळाने अजूनपर्यंत श्वास पण घेतला नव्हता तो सगळ्यांच्या शेवटच्या श्वासांचं कसं कारण बनू शकतो. अश्वत्थामा बोलतात की प्रत्येक मृत्यूचा एक पर्पज असतो. या बाळाचा जन्म दुनियेच्या नवीन श्वासांचं कारण बनेल. आता भैरवा शंभाला आला असतो आणि येताच तो ल्यूकला बेशुद्ध करतो. अश्वत्थामा सुमतीला घेऊन कुठेतरी जात असताना तेव्हा त्यांच्यासमोर एक आणखी अश्वत्थामा येऊन उभा राहतो. त्या दोघांमध्ये जबरदस्त लढाई होते. तेव्हा आपल्याला माहिती पडतं की सुमतीला जो सोबत घेऊन जाणार होता तो भैरवाच असतो. त्याने अश्वत्थामाचं रूप घेतलं होतं. भैरवा पूर्ण तयारीनिशी अश्वत्थामाशी भिडण्यास आला होता. तो बुज्जीला बंदर किंवा कुत्र्याच्या रूपात ट्रान्सफॉर्म करून अश्वत्थामाशी भिडतो. आता तिथं कमांडर मानस पण पूर्ण आर्मी घेऊन आला असतो. शंभाला आणि कॉम्प्लेक्सच्या लोकात युद्ध होतं. भैरवा एकदम प्राणपणाला लावून अश्वत्थामाशी भिडतो, पण त्याची ताकद पुरेशी नसते अश्वत्थामाला हरवायला. त्याची पूर्ण मेहनत वाया जाते. मानस सुमतीला तिकडून घेऊन जाणारच तर मरियममध्ये येते. तेव्हा कमांडर मानस तिला मारून अश्वत्थामाला एका अशा जाळ्यात अडकवतो ज्यातून त्यांना बाहेर पडणं अशक्य होतं. मानस सुमतीला नेत असतो. भैरवा पण बेशुद्ध पडलेला असताना अश्वत्थामाची लाठी भैरवाला टच करते. तेव्हा त्या लाठीची पॉवर जागृत होऊन कॉम्प्लेक्सच्या लोकांना मारून भैरवाकडे परत येते. भैरवाचं वेगळंच रूप आपण बघतो, जशी त्यात वेगळी शक्ती संचारली आहे. त्याने कमांडर मानसला पण मृत्यूचं तोंड दाखवलं असतं आणि सुमतीला वाचवलं होतं. भैरवा परत त्याच्या मूळ रूपात येतो आणि सुमतीला तिकडून नेऊ लागतो. तेव्हा अश्वत्थामा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला थांबू शकत नाही. महाभारताच्या युद्धात कर्णच होते जे अर्जुनाशी भिडले होते आणि अश्वत्थामाचा जीव त्यांनी वाचवला होता. अर्जुन कृष्णाला बोलतात की त्यांच्याशी टकरावून आपला रथ फक्त 2 पावले मागे सरकला, पण माझ्या अस्त्राने त्यांचा रथ 10 पावले मागे गेला. श्रीकृष्ण बोलतात की तुझा रथ स्वयं अग्निदेवताची भेट आहे. तुझ्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान आहे आणि मी तिन्ही लोकांचा स्वामी तुझ्या संरक्षणार्थ इथे आहे. तुझ्या मागे इतकं सगळं पाठबळ असतानाही त्याने तुझा रथ 2 पावले मागे केला. तर कल्पना कर अर्जुन, तुझ्यासमोर जो योद्धा आहे तो साधारण योद्धा नाही, तर सूर्यदेवतेचं तेज त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या हातात विजय धनुष्य आहे. इतिहासात हे नाव अमर असेल, सूर्यदेवता पुत्र कर्ण. पोस्ट क्रेडिट सीनमध्ये आपल्याला दाखवलं जातं की बानी यास्किंगला तो एक थेंब सिरम देतो जो सुमतीपासून एक्स्ट्रॅक्ट केला असतो. तो एक थेंब जसा यास्किंगमध्ये जातो तसा तो थोडासा जवान होतो. म्हणजे एक थेंब इतका पॉवरफुल होता तर एक पूर्ण बॉटल त्याला तो सिरम मिळाला तर काय होणार. यासाठी यास्किंगला सुमती हवी होती. सुप्रीम यास्किंगच्या आत इतकी शक्ती आली होती की तो गांडीव धनुष्य उचलण्यायोग्य झाला होता. म्हणजे तो आता स्वतःही देवांशी भिडू शकत होता. यास्किंग बोलतो की आता मी स्वतः सुमतीच्या शोधात जाईल आणि इथेच मूवीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं कल्की 2898 ADचं एक्सप्लेनेशन. हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही.
चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.